श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। आज आपण श्री शिवलीलामृत अध्याय 4 कथासार आपण पाहणार आहोत। या 4थ्या अध्यायाचं पठण किंवा श्रवण केल्याने शिवकृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील। श्री शिवलीलामृत अध्याय 4। वेदव्यास शिष्य सूत पुढे सांगत होते ते ऐका। किरात देशी विमर्शन नामक राजा राज्य करीत होता। कुमुद्दती ही त्याची पट्टराणी होती। राजास मदिरा व मदिराक्षी याची फार आवड होती। तसा तो मोठा शिव उपासकही होता। हे पाहून राणीने विचारले, नाथ, तुम्ही शिव उपासनाही करता व तुमच्याकडून अधर्मही घडतो, हे कसे? राजाने पूर्वी जन्मीचा वृत्तांत सांगितला। मी पूर्वी कुत्रा होतो। महाशिवरात्रीस मला उपास पडला। शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व शिवदर्शन करता करता मृत्यू आला। म्हणून श्वान जन्मीचे काही संस्कार कायम आहेत व शिवोपासनाही घडत आहे। राणीने तिचा पूर्वजन्म विचारला। राजा म्हणाला, तू पूर्वी कपोती होती। शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व तुला मंदिरासमोर ससाण्याने ठार केले, म्हणून तू राणी झालीस। पुढे राणीने आपल्या दोघांचे पूर्वजन्माविषयी विचारले। राजाने पुढील 6 जन्माबद्दल सांगितले व नंतर शिवलोकांची प्राप्ती होईल म्हणून सांगितले। हे ऐकून राणीस अत्यानंद झाला। पुढे सुतांनी दुसरी गोष्ट सांगितली। पूर्वी उज्जैनी नगरी चंद्रसेन नामक राजा होता। तो शिव उपासक होता। महाकाळेश्वराची मनोभावे पूजाविधी करत असे। मणिभद्र नावाच्या त्याच्या मित्राने एक तेजस्वी मणी दिला। मणीच्या प्रभावामुळे सर्व राज्यात समृद्धी व शांती नांदू लागली। परंतु इतर राज्यातील सर्व राजांनी उज्जैनी नगरीला वेढा घातला व राजास मण्याची मागणी केली। राजाला चिंता पडली, म्हणून त्याने उज्जैनीतील महाकालेश्वराला साकडे घातले व मंदिरात गेला। इकडे दोन्ही प्रधानाने सैन्यास आदेश दिले। घनघोर युद्ध सुरू झाले। एक विधवा स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची चाललेली शिवपूजा बघत थांबली। नंतर घरी येऊन घरकामाला लागली। परंतु तिच्या मुलांनी दगड मांडून त्यालाच शिवपिंड समजून त्याची पूजा करू लागला। लहान लहान दगड घेऊन फूल नैवेद्य वाहत होता व मुखाने शिव हर हर म्हणत होता। इतक्यात आईने जेवण्यास हाक मारली, तर तो त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईची हाक त्याला ऐकायला आली नाही। आई रागाने येऊन तिने सर्व पूजा उधळून दिली व ओढत घरात नेले। त्यायोगे तो बेशुद्ध पडला। परंतु आईने काही लक्ष दिले नाही। ती तशीच झोपली। मुलगा शुद्धीवर आला तेव्हा तो शंकराचा जप करून रडू लागला। ही त्याची निष्काम भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न होऊन झोपडीच्या ठिकाणी सुंदर रत्नजडित सोन्याचे शिवलिंग सहित मंदिर निर्माण केले व मुलाला दर्शन दिले। त्या शिवलिंगाची वार्ता शत्रुपक्षाला कळताच ते वैरभाव टाकून राजाकडे शिवदर्शनास आले। प्रत्यक्ष हनुमान प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवून श्रीकृष्णावतार पुत्ररूपाने घेईल, तोच पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला। अशा प्रकारे आज आपण शिवलीलामृत अध्याय 4 मराठी कथा स्वरूपात पठण केला।
याचे पठण किंवा श्रवण केल्याने शिवकृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील.